जानेवारीमध्ये आपण लिस्ट बनवतो की मला पुढच्या वर्षभरात काय काय अचीव करायचं आहे. ती जर डिसेंबरमध्ये बघितली तर लक्षात येते बऱ्याच जणांच्या बऱ्याच गोष्टी राहिलेल्या असतात. जरी सगळ्या अचीव झाल्याच तरी एक सॅटिस्फॅक्शनवाली अशी फिलिंग येत नाही. असं का होतं आहे? एक सिम्पल गुगल सर्च करा, हाऊ टू अचीव युअर गोल्स कसे अचीव करायचे त्याचे 100 रिझल्ट्स भेटून जातील. त्यासोबत अजून एक सर्च करून बघा की लोकांचे गोल्स का अचीव होत नाहीत, त्याचे 101 रिझन मिळून जातील. मग आता मला हे माहिती आहे की गोल अचीव करण्यासाठी काय करायचं आहे, काय नाही करायचं, तरी 90% लोक फेल का होतात आणि जरी अचीव केलं तरी समाधानी का होत नाहीत. इथं चूक तुमची नाही, त्या गोलची पण नाही. चूक आहे त्या गोलच्या पाठीमागच्या इंटेन्शनची. फक्त जर स्टेटससाठी, कोणाला तरी दाखवण्यासाठी मी जर एखादं काम करायला घेतलं, एखादी स्किल शिकायला घेतली, तर पहिले काही दिवस बरं वाटेल, नंतर कंटाळा येणार हे फिक्स आहे. आसपासच्या लोकांपासून फक्त व्हॅलिडेशन मिळावं म्हणून मिळेल त्याच्यासोबत जर मी रिलेशनशिपमध्ये आलो, ती पण जास्त दिवस टिकणार नाही हे पण फिक्स आहे. गणित एकदम साधं सोपं आहे. सोशल मीडियावर दुसऱ्यांच्या पोस्ट बघून मी जर ठरवलं की एखाद्या ठिकाणी मला फिरायला जायचं आहे, तिथं जाऊन 4-5 ॲस्थेटिक फोटो काढायचे आणि पोस्ट करून हवा करायचे, असं माझं इंटेन्शन आहे. आता माझ्यासोबत तिथं कुणी का असताना, मी किती का एन्जॉय केलेलं असताना, किती का गोल्डन मेमरीज बनवलेल्या असतील, पण काही कारणाने मी जर ते सो कॉल्ड ॲस्थेटिक फोटोज नाही काढू शकलो तर एकदम एम्प्टी फील होणार आहे हे फिक्स आहे. कारण त्या डेस्टिनेशनला जाण्यामागचं माझं इंटेन्शन चुकीचं होतं. कोणतंही गोल अचीव करायचं आहे तर त्यासाठी हार्डवर्कसोबत त्याच्या पाठीमागचं इंटेन्शनसुद्धा महत्त्वाचं आहे. आता हे न्यू इयरचे गोल सेट करताना लोकांना इम्प्रेस करण्यासाठी गोल सेट करायचं आहे की स्वतःच्या समाधानासाठी? थिंक अबाउट दॅट.